हॅलो. हॅलो. चला धन्यवाद. बोलूया आपण मॅचकडे. पहिला सामना इथे सुरू झालाय. तुर्भे आणि नागझरी या दोन संघांमधली लढत आहे. खरोखरच जेवढं कौतुक करावं ना तेवढं कमी आहे या दोन्ही संघांचं, कारण जी वेळ दिली आहे त्या वेळेनुसार ते उपस्थित राहिलेले आहेत. तर पहिला षटक इथे सुरू आहे. धावपलकावरती धावा आहेत त्या 13 धावा. जास्त वेळ आहे बघ. क्या बात आहे, वा मस्त फटका खेळलाय कव्हरच्या दिशेने आणि चेंडू मात्र जातोय सीमा पलीकडे. आलाय हा चौकार. श्रीकृष्ण नागझरी वर्सेस आपण पाहतोय तुर्भे. या दोन संघांमधली लढत आहे. अतुलचा हा संघ असेल. थोडासा स्टेप आउट होऊन खेळण्याचा प्रयत्न होता. पुन्हा एकदा त्याच दिशेने कव्हरची दिशा मात्र क्लिअर होते. हा आलाय अजून एक चौकार. चला पहिला षटक इथे संपला आणि पहिल्या षटकांती धावपलकावरती धावा आहेत त्या तब्बल 21 धावा. पहिला सामना इथे सुरू झालाय. आपण पाहतोय पहिला षटक देखील संपलाय. 21 धावा धावपलकावरती आपण पाहतोय. श्रीकृष्ण नागझरी आणि त्यांना फाईट करतोय गावदेवी तुर्भे. अतुलचा संघ असेल आणि टॉस जिंकल्यानंतर प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय स्वीकारलाय तो तुर्भे संघाने आणि फलंदाजीसाठी आव्हान दिलाय तो नागझरी संघाला. नागझरीचे आमचे सन्माननीय हरिचंद्र म्हात्रे इथे उपस्थित आहेत. अरुण म्हात्रे आहेत, नरेश म्हात्रे आहेत. त्यांचं देखील मनपूर्वक स्वागत आहे या व्यासपीठावरती. नागझरी म्हटले तर एक आमचे अतिशय जवळीक मित्र भारत म्हात्रे. रायगडातील सर्वात पहिली स्पर्धा त्यांच्या माध्यमातून भरवली जाते डेची. वा इथे चांगला फटका खेळलाय. एकच धाव मिळेल. या एका धावेने मात्र धाव संख्या 22 वरती जाऊन पोहोचले. आमचे सन्माननीय हरिचंद्र म्हात्रे इथे उपस्थित आहेत नागझरीचे. त्यांच्या वतीने प्रत्येक षटकार हॅट्रिकसाठी आणि चौकार हॅट्रिकसाठी 5,000 रुपयाचं पारितोषिक दिला जाईल. चला बक्षिसांची तर लयलूट होती आणि इथे फलंदाज पाहूया कशा पद्धतीने खेळ करता. वा मस्त फिल्डिंग इथे संकेतची शक्यता पाहायला मिळाली आहे. पाच षटकांचा सामना असेल. 4 गोलंदाज वापरायचे आहेत. हो थोडीशी बॅटची वडली कडा लागते. तत्पूर्वी मात्र एक धाव मिळेल. नाही डॉट आलाय. धाव घेण्याचा प्रयत्न होता परंतु नकार दिला. नॉनस्ट्राइक एंडचा फलंदाज कृष्णा म्हात्रेने. कृष्णा आणि निक्षय ही जोडी मैदानामध्ये. वाह क्या बात आहे. जबरदस्त मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न परंतु इथे मॅच टायमिंग स्ट्रोक आहे.
निक्षयला मात्र परतावं लागेल आणि पहिली विकेट तंबूच्या आष्टीयाला. तर अक्षय मैदानामध्ये आलाय. बघा 2 विकेट, कारण जेव्हा एक विकेट आला त्यानंतर लगेच दुसरी विकेट देखील पाहायला मिळाली. म्हणजे कुठेही काही ब्रेक थ्रू देण्याची गरज असते आणि तो दिलाय गोलंदाज सूरज तरेने. कॅप्टन्सी नक्कीच तो निभावतोय आणि ॲज अ कॅप्टन म्हणून चांगला प्रयत्न तो करतोय मैदानामध्ये. थोडंसं झुकून खेळण्याचा प्रयत्न, थोडंसं जास्त बाहेर निघालाय चेंडू. व्हाईटची रेषा मात्र क्रॉस होते आणि हा अवंतरच्या स्वरूपामध्ये एक धाव आली आहे. एका धावेने मात्र धावसंख्या 24 वरती जाऊन पोहोचली आहे. 24 रन्स, 24 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. विकी पाटील मैदानामध्ये आहेत पंचांच्या भूमिकेमध्ये. या षटकानंतर आतमध्ये घ्या त्याला. यस, ओके. हा षटक संपला ना का मग आतमध्ये घ्या. तोपर्यंत हा षटक कंटिन्यू असेल याची नोंद घ्या. वाह, रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न परंतु मिस्टामिंग स्ट्रोक आहे आणि इथे मात्र फलंदाजाला परतावं लागेल. विकेट आली आहे, तिसरा विकेट तंबूच्या आष्टीयाला. चला, नक्कीच आई एकविरे मातेचा उत्सव आपण नक्कीच पाहतोय आणि सर्व भाविक भक्त मात्र नक्कीच एकविरे मातेच्या दर्शनासाठी एकविरेला गेलेले आहेत. त्यांना देखील आपण नक्कीच शुभेच्छा देऊया. पनवेल संघ आलेला वाटतंय मला तरी, सोसायटी पनवेल. चला, पनवेल टीम तिकडे आहे. त्यांना मोंटी पाटील यांच्या वतीने विनंती आहे की आपण या व्यासपीठावरती. उमेश असतील, अल्पेश, चला संपूर्ण टीम तिकडे दिसते. या, मोंटी पाटील तुम्हाला इन्व्हाइट करतायत. तिकडे न बसता आपण स्टेजवरती येऊन बसा. मोंटी पाटील म्हटलं तर सगळ्यांच्या परिचयाचा व्यक्ती आणि सगळ्यांचा आवडीचा व्यक्तिमत्व. क्रिकेटसाठी नेहमीच मोठं योगदान. रायगड ओपन आणि ओपनच्या खेळाडूंना जर प्लॅटफॉर्म हवा असेल तर नक्कीच मोंटी पाटील यांचा संपर्क
फार महत्त्वाचा ठरेल, तुमच्यासाठी लाभदायी ठरेल आणि बऱ्याच खेळाडूंना चांगला प्लॅटफॉर्म टेनिस क्रिकेट विश्वामध्ये रायगडमध्ये कुणी दिला असेल तर निलेश परदेशी नंतर मोंटी पाटील यांचा नाव नेहमीच येत असतं. तर इथे मात्र थोडासा कमबॅक केलाय, थोडा नसून जास्त कमबॅक केला असं मला तरी वाटतंय गुलशन, कारण सुरुवात चांगली झाली होती. 21 धावा पहिल्या षटकामध्ये आल्या होत्या आणि त्यानंतर मात्र 3 धावांचा षटक गोलंदाज सूरज तरेने फेकला. फक्त 3 धावा खर्च केल्या आणि 3 विकेट. क्या बात आहे, मॅग्निफिसंट गोलंदाजी नक्कीच मैदानामध्ये केली आहे. वाह, मस्त फटका केलाय, फुलटॉस होता, दिशा दिली आहे कव्हरच्या दिशेने. मात्र एक्स्ट्रा कव्हरला मात्र चांगलं प्रोटेक्शन, चांगली फिल्डिंग तिकडे तुर्भे संघाच्या खेळाडू करवी सूर्याच्या माध्यमातून पाहायला मिळाली आहे. तुर्भेचे आमचे विकी भोईर, बैलगाडा शर्यतीतील एक मोठं नाव, आमचे भाचे विकी भोईर, तसे जावई देखील आहेत, त्यांचं देखील स्वागत असेल. थोडासा स्टेप आउट खेळण्याचा प्रयत्न होता, जास्त चेंडू बाहेर निघालाय. पंच सुनील दादा पाटील यांचा इशारा आला वाईटचा. अवंतरच्या स्वरूपामध्ये एक धाव. स्कायरा 11 गावदेवी तुर्भे या नावाने हा संघ खेळतोय, तर त्यांना फाईट करतोय श्रीकृष्ण नागझरी. बघा, एक चावी ते सापडलेली आहे, बाईकची आहे. कोणाची जर गेली असेल तर कॉम्बॉक्स मध्ये जमा आहे. हरेश पाटीलची आहे का? कुठे आर्या? हो हो हो, इथे मात्र जबरदस्त तडाख आहे. चेंडू जाईल, लॉंगॉनच्या वरतून आलाय हा खणखणीत षटकार. या संपर डाऊटफुल आहे. स्नोबॉल कॉल, तर थोडासा हाईट फॅक्टर नक्कीच कमरेच्या वर आहे. तरी ते आता हा फ्री हिट देखील असेल. तर 6+1 म्हणजे या 7 धावा मिळतील आणि या 7 धावेने मात्र धाव संख्या 34 वरती जाऊन पोहोचली. पुलटा स्वतः थोडासा पुढे आलाय, इथे मात्र सिंगल मिळेल. या सिंगलने मात्र धाव संख्या 1 ने वाढते. धाव संख्या 36. यस, आमचे हिरामन भोसले सर आज जोडले जातील. नक्कीच या ओव्हर नंतर नक्कीच ते आतमध्ये जातील. हिरामन भोसले सर, स्वागत आहे तुमचं, वेलकम. वाह, मस्त इथे फटका खेळलाय, मस्तक पे दस्तक, आणि हा आलाय चौकार. डॉट चेंडू आलाय. यस, इथे 3 षटकांचा खेळ संपलाय आणि 3 षटकानंतर धावपलकावरती धावा त्या 39 धावा.
चला विकी पाटील या बाहेर. आमचे नागझरीचे हरचंद्र म्हात्रे, हरचंद्र शेठ म्हात्रे, अरुण दादा म्हात्रे, नरेश म्हात्रे हे देखील इथे आहेत. त्यांचं देखील स्वागत आहे मंचावरती. चला 3 षटकानंतर धावपलकावरती धावा त्या तब्बल गुलशन पाटील आम्हाला माहिती देतात. 39 धावा. पनवेल सोसायटी पनवेल आणि त्यानं फाईट करेल तो कौसा अनिकेत. हा आमचे अनिकेत पाटील यांच्या मामाच्या गावचा संघ असेल. चला म्हणजे अनिकेतला आज नक्कीच मेहनत आहेच, तयारी करायला लागेल आज. खरंच विकी पाटीलचं कौतुक करावं लागेल. 6च्या आतमध्ये सामना सुरू केला. हो हो, इथे मात्र कट करण्याचा प्रयत्न होता. विकेटच्या पाठी मात्र शॉर्ट लेगला मात्र चेंडू अडकवण्याचा प्रयत्न होतोय. शॉर्ट फाईडला डॉट चेंडू येतोय. कोणतीही धाव घेण्याचा प्रयत्न नाहीये. निर्धाव चेंडूची सांगता पाहायला मिळते. पहिला षटक इथे सुरू आहे. चौथा षटक इथे सुरू आहे. धावपलकावरती धावा आहेत त्या तब्बल 39 धावा. RMSK ग्रामस्थ मंडळ मुरबी आयोजित स्वर्गीय जीवा भोईर स्मृती चषक 2026 एक सुंदर असं पर्व आपण पाहतोय. डे नाईट फॉर्मॅट मधली असलेली स्पर्धा आहे. अतिशय नावलौकिक स्पर्धा आहे. बहुचर्चित स्पर्धा असेल तर ती मुरबीची. कारण या स्पर्धेमध्ये खेळण्यासाठी सर्व संघ उत्साहित असतात आणि इथे मात्र हा आला एक मोठा तडाखा. चेंडू गेलाय सीमा पार. आलाय हा खणखणी षटकार. तर WTCच्या माध्यमातून ही स्पर्धा कव्हर केली जाते. हरेश पाटील आणि राहुल हुलवेकर. RS कौतुकच आहे, त्याचा विषयच नाहीये. आणि बघा हा अजून एक चौकार. षटकारानंतर चौकार. आता मात्र श्रीकृष्ण नागझरी संघाचा जो धावांवरती ब्रेक बसला होता ना, तो ब्रेक हटवण्याचं काम मात्र या फलंदाजाने केलंय. षटकारानंतर लगेच चौकार टोकलाय. धावसंख्येला आकार देण्याचा प्रयत्न केलाय फलंदाज. आपण पाहतोय कृष्णा म्हात्रे का चांगला खेळ इथे करतोय. मस्त फलंदाजी होतीये. 10 चेंडूंमध्ये 27 धावांचं योगदान आतापर्यंत कृष्णा म्हात्रेने दिलंय. हा हरचंद्र शेठ म्हात्रे यांच्या वतीने 5,000 रुपयाचं पारितोषिक आहे. बघा लगातार 3 चौकार, लगातार 3 षटकार. नक्कीच व्यासपीठावरती आपण त्यांना पाहतोय. यांचं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही मनपूर्वक स्वागत करतोय. आणि इथे मात्र श्रीकृष्ण नागझरी संघाच्या स्कोर कार्ड वरती धाव संख्या जाऊन पोहोचली आहे ती 50 वरती. वा अप्रतिम. 50 कंप्लीट होतीये. चौथ्या षटकाचा खेळ इथे सुरू असताना एका बाजूला कृष्णा म्हात्रे तर दुसऱ्या बाजूला विवेक म्हात्रे हे 2 फलंदाज. थोडासा खोलवा टप्प्याचा चेंडू होता गोलंदाज सूरज तरेचा. आणि इथे थोडीशी चूक होतीये.
त्याचा फायदा मात्र उचलला जातोय. अशाच तर धावा बनवल्या जातात आणि नक्कीच या धाव संख्येचा एकेरी दुहेरीने मात्र स्कोर कार्ड हलता ठेवण्याचं काम या फलंदाजाने केलं आणि त्यामध्ये मधी मधी मात्र मोठमोठे फटके खेळण्याचा प्रयत्न देखील या कृष्णा मात्रेच्या माध्यमातून आपण पाहिलाय आणि त्याचबरोबर विवेकच्या माध्यमातून धावसंख्येला आकार येतोय. धावसंख्या 2 ने वाढते. धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती 52 वरती. सूरज तरेचा हा चेंडू मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न मिस्टामिंग स्ट्रोक आहे. लॉंग ऑफच्या दिशेने मात्र कोणतीच चूक होत नाहीये. विशाल करवी चांगला झेल टिपलाय. विवेक मात्रे नवीन फलंदाज मैदानामध्ये आलाय. रणजित भोईर श्रीकृष्ण नागझरी संघाच्या माध्यमातून रणजित भोईर गोलंदाज आपण पाहतोय. मोहित म्हात्रे शेवटचा षटक आहे. धावपलकावरती धावा आहेत त्या तब्बल 52 धावा, 52 रन्स. केशव ठाकूर आमचे शिवसेनेचे विभाग प्रमुख आहेत. तर या केशव, स्वागत आहे तुमचं. आणि इथे मात्र चेंडू थोडासा बाहेर निघालाय. पंच वल्लेत आमच्याकडे. अवांतरचा इशारा नक्कीच आलाय. जी पोल मधला हा सामना आहे. जी पोलचे एक एक संघ दररोज एक एक सामना खेळताना आपल्याला दिसत आहेत. आज उस्मान पटेल यांचा देखील संघ आपल्याला खेळताना दिसेल. बिग फाईट रायगडचा टायगर इथे मात्र आपल्याला खेळताना दिसेल. हा बघा, कारण केशव ठाकूर आमचे केशव रामचंद्र ठाकूर हे आलेले आहेत व्यासपीठावरती आणि त्यांच्या भाच्यांची टीम आहे तुर्बा टीम. तर मामा इथे आलेले आहेत. थोडासा पुढे येऊन मारण्याचा प्रयत्न होता आणि शॉर्ट कव्हरचा क्षेत्ररक्षक जो उभा होता त्याच्या वरतून मात्र हा चेंडू निघालाय. डीप मध्ये चांगलं प्रोटेक्शन झालंय. तत्पूर्वी मात्र 2 धावा घेण्याची अवधी मात्र लाभली आहे ती फलंदाज कृष्णाला. 2 धावेने मात्र धावसंख्या 55 वरती जाऊन पोहोचली आहे. काल ए पोल होता. अनेक प्रेक्षकांनी या सामन्याचा आनंद घेतलाय कालपासून. थोडासा मोठा फटका घेण्याचा प्रयत्न मिस्टामिक स्ट्रोक आहे. चांगला झेल बच्चा हर्षल यांनी मात्र हा टिपलाय झेल. 14 चेंडूमध्ये 30 धावांचे योगदान. देवा फोटो काढ. हॅलो. हो, थोडासा पुढे येऊन मारण्याचा प्रयत्न नक्कीच होता आणि इथे मात्र फलंदाज बाद आहे. तर 55 धावा धावफलकावरती आपण पाहतोय.
वा, इथे मात्र फक्त दिशा दिलीये आणि चेंडू जाईल सीमा पलीकडे. आलाय हा चौकार. धावसंख्या 59 वरती जाऊन पोहोचली. या पहिल्या सत्रातील हा शेवटचा एक चेंडू बाकी आहे. 59 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. हो, इथे मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न मिस्टामिक स्ट्रोक. पुन्हा एकदा हर्षल उर्फ बच्चा याने हा झेल टिपला आणि इथे मात्र 59 धावांवरती पहिला सत्र झालाय समाप्त. 60 धावांचं आव्हान आहे तो जिंकण्यासाठी टीम स्कायरा 11 गावदेवी तुर्भेला. चला, कौसा संघाचा संघ नाही. जर आपण आला असाल तर रिपोर्टिंग करायची आहे. यानंतरचा सामना सोसायटी पनवेल आणि कौसा या दोन संघांमधली लढत असेल. चला, लाईट नक्कीच ऑन होईल. तर याचबरोबर आज ज्यांचा आवाज आपल्याला ऐकायला मिळणार आहे ते एक उत्कृष्ट समालोचकांच्या यादीतील एक मोठं नाव, ज्यांचा आवाज आपण स्वर्गीय रतनबुवा पाटील स्मृती चषक असेल अशा अनेक मोठमोठ्या स्पर्धांमध्ये आपण ऐकत असतो. असे रायगड क्रिकेट समालोचक असोसिएशनचे सदस्य आणि कोर कमिटी मेंबर विनोद पाटील भोपर यांचं इथे आगमन होत आहे. त्यांचं देखील मनपूर्वक स्वागत आहे आणि नक्कीच आज त्यांचा आवाज आपल्याला ऐकायला मिळेल. श्रीकृष्ण नागझरे आणि स्कायरा 11 गावदेवी तुर्भे या दोन संघांमधला आजचा हा पहिला सामना आपण पाहतोय. तर पहिल्या सत्राचा खेळ संपला आणि पहिल्या सत्रामध्ये तब्बल धावसंख्या प्रथम फलंदाजी करत असताना श्रीकृष्ण नागझरे संघाने 59 धावा धावफलकावरती लावल्या आणि 60 धावांचं आव्हान ठेवण्यात आलंय. तर विनोद पाटील सर भोपर यांचं इथे आगमन झालेलं आहे. नक्कीच पुढील सत्रासाठी नक्कीच ते जोडले जातील. तत्पूर्वी त्यांचं वेलकम असेल. वेळेवरती आपण आलात त्याबद्दल आपलं मनपूर्वक आभार. तर नक्कीच काल या स्पर्धेचा पहिला दिवस होता, पहिली रात्र डे नाईट फॉर्मॅटमधली स्पर्धा आणि त्यामध्ये अनेक मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये या स्पर्धेचा शुभारंभ आपण पाहिला. भजन क्षेत्रातील गुरुवर्य भजन रत्न महादेव बुवा शहाबाजकर यांच्या उपस्थितीमध्ये या स्पर्धेचा शुभारंभ करण्यात आला. लाईट्स ऑन करायची का बॅट्समन ला? नक्कीच ओके 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 चला, जर तुम्हाला प्रॉब्लेम असेल तर नक्कीच आपण लाईट्स ऑन करू आणि पुढील सत्रासाठी आपण जोडूया. एक नामांकित समालोचक आजच्या रात्रीमध्ये त्यांचा आवाज आपल्याला ऐकायला मिळेल असे स्वर्गीय रतनबुवा पाटील स्मृती चषक असेल अशा अनेक मोठमोठ्या स्पर्धा असतील ज्या स्पर्धांमध्ये त्यांचा आपण नेहमीच आवाज ऐकत असतो. असे आमचे विनोद पाटील सर भोपर यांचा इथे आवाज आहे. धन्यवाद.
थँक्यू व्हेरी मच संदीप सर. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा. सर्व मंगल मंगले शिवे सर्वार्थ साधिके शरण्य त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते नारायणी नमस्तुते. 14 विद्या 4 वेद आणि 64 कलेचा अधिपती बाप्पा गणपतीला वंदन करतो. महाराष्ट्राचे आराध्य दैवत हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा करतो आणि त्याचबरोबर जिच्या स्मरणार्थ ही स्पर्धा स्वर्गीय कुमारी जीवा भोईर हिच्या स्मृतींना वंदन करतो, उजळा देतो आणि वळतो मैदानाकडे. आजच्या संध्याकाळचा हा पहिला सामना मैदानावरती आपण बघतायत. तुर्भे वर्सेस नागझरी या दोन संघादरम्यान आणि एकूण धावा चेस करायचे ते 60. तर तुर्भे संघ मैदानावरती चेसिंगसाठी उतरलेले आहे. 60 धावांचं लक्ष्य इथून पूर्ण करायचं आहे आणि 5 ओव्हरच्या मॅचमध्ये 12.00 प्रति ओव्हर मागे आस्किंग रेटने ही धावसंख्या चेस करायची आहे. ओपनिंग पेअर मैदानावरती सूरज तरे आणि त्याचबरोबर मयुरेश पाटील अशी ओपनिंग पेअर. बॉलिंग मार्कवर तयार. बॉलर्सने विवेक म्हात्रे लेफ्ट आर्म राऊंड विकेट. पहिलाच बॉल ड्राईव्ह करायचा होता. शॉर्ट कव्हरच्या दिशेने चेंडू या ठिकाणी गेला. या दरम्यान एक धाव येईल तर 12ची धावगती या ठिकाणी राखायचे. अत्यंत सुंदर असं आयोजन या मैदानावरती आपण स्वर्गीय विश्वनाथ ठाकूर यांच्या स्मरणार्थही एक भव्य दिवस स्पर्धा आपण बघितलेली आहे. इथे भरपूर बाईक देखील आपण बघितल्या. असे मैदान या मैदानावरती सातत्याने अनेक स्पर्धांचं आयोजन केलं जातं. विवेक लेफ्ट आर्म राऊंड विकेट. हवेत आहे, फिल्डर होते पॉइंटला. तिथे अचानक चेंडूने दिशा बदलली पण या दरम्यान या दोन धावा फार वेगाने पूर्ण करतायत. शॉर्ट पॉइंटला क्षेत्ररक्षक आपण बघितला इन ऍक्शन मध्ये त्या ठिकाणी होते. दरम्यान आदरणीय दिनेश दादा ठाकूर यांचं आगमन झालेलं आहे. त्यांचं हार्दिक सहर्ष स्वागत आहे. या आपण आपलं स्वागत आहे स्वर्गीय जीवाभाई स्मृती चषक 2026च्या अत्यंत सुंदर क्रिकेट स्पर्धेमध्ये. लाडलिका सूर्य WTC वर्ल्ड टेनिस क्रिकेट या अत्यंत नामांकित वाहिनीवरती या चॅनलचे फाउंडर राहुल उलवेकर मॅन फ्रॉम खिडूकपाडा आमच्या सोबतीला आहेत. अपील पंचांनी फेटाळलंय. या ठिकाणी आपण बघतायत जोरकस अपील झालं होतं पण पंचांवर अपीलचा कुठलाही परिणाम होताना दिसला नाही आणि अंपायर सांगतात की स्टॉम्प मिसिंग करून जाणारा चेंडू होता त्यामुळे हे अपील फेटाळलं गेलं. आणि दरम्यान लेग बायचा इशारा अंपायर या ठिकाणी करत असताना पंचांचा प्रत्येक निर्णय अंतिम असते त्यामुळे कुठल्याही प्रकारचे आर्ग्युमेंट अजिबात पंचांशी करू नका. धावसंख्या धावफलकावरती एकूण आपण बघतोय 5. गुलशन पाटील आमच्या सोबतीला स्कोरच्या भूमिकेत. मॅन फ्रॉम किरवली. लॉफ्ट केलाय, उचललाय, पाठवला लॉंग ऑफ ला. पण काय जबरदस्त जजमेंट. सीमा रेषेच्या लगत अक्षयने आज झेल टिपलाय आणि पहिल्या विकेटचं पतन मैदानावरती तुर्भे संघाच्या. बाद झाला आणि नवीन बॅटर मयुरेश बाद झाला आणि न्यू बॅटर सूर्या. पहिलं यश विवेकला मिळतंय. पुन्हा एकदा विवेक पायातला चेंडू ड्राईव्ह करतायत. फिल्डर आहेत मिड ऑनला आणि गोलंदाजी जबरदस्त झाली. पॉवर प्ले तर षटक, खरं तर राणामध्ये तर षटक मानलं गेलेलं आहे आणि इथे फक्त 2 फिल्डर सीमारेषेच्या लगत आहे. फिल्डिंगमध्ये बंधन आहेत आणि कुठेतरी गोलंदाजांना ती अग्निपरीक्षा पॉवर प्लेमध्ये नेहमी द्यावी लागते आणि या ओव्हरमध्ये आत्तापर्यंत विवेकने गोलंदाजी चांगली केली. धावसंख्या धावफलकावरती आपण बघतोय एकूण झालेली आहे. मिड ऑफला झाली आहे चूक. जेल होऊ शकला असता पण या दरम्यान जेल ड्रॉप झालाय. सिंगल येईल. धावसंख्या धावफलकावरती सिंगलच्या साह्याने जाऊन पोहोचलेली आहे.
7 धावा झाल्यात पहिल्या षटकाच्या अंती आपण बघताय आणि अत्यंत इकॉनॉमिकल बॉलिंग झाले. त्यामध्ये एक विकेटही विवेकने प्राप्त केली. या संघाचा एक फ्रंट लाईन बॉलर ज्याने नेहमीच्या संघासाठी पॉवर प्लेमध्ये चांगली गोलंदाजी केली आणि लेफ्ट हँडेड बॉलर आहे. त्यात आपण त्याची शैली बघितली, त्याची ॲक्शन जबरदस्त आहे आणि त्याचबरोबर त्याची ॲक्युरेसी फार महत्त्वाची आपल्याला बघायला मिळाली. आणि पहिलं षटक 7 धावांचं राहिलं आणि आता उर्वरित इक्वेशन 53 धावा करायच्या आहेत 24 चेंडूमध्ये आणि 13.25 ही धावांची आवश्यक गती या ठिकाणी राखायची विजयासाठी. स्वागत आहे WTC या वाहिनीवरती जे प्रेक्षक आमच्यासोबत जोडले गेले आहेत त्या तमाम लाडके प्रेक्षकांचं आम्ही स्वागत करतोय. चॅनल सबस्क्राईब नसेल केलं तर जरूर करा. आपल्या एखाद्या सबस्क्राईबने तर बिघडणार काय. आणि त्याचबरोबर तुम्ही क्रिकेटचे चाहते असाल तर तुम्हाला जरूर WTC या वाहिनीला सबस्क्राईब करावं लागेल आणि जेणेकरून कुठेही राहुल उलवेकर एखादी मोठी स्पर्धा कव्हर करत असतील त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला जरूर मिळतील. तर त्यामुळे चॅनल सबस्क्राईब करा आणि कुठल्याही चॅनलची श्रीमंती खऱ्या अर्थाने त्याचे सबस्क्रायबर असतात आणि एक व्यक्ती असंख्य चॅनल सबस्क्राईब करू शकते. हॅलो, चला कौसा टीम आलाय ना. ओके, चला पनवेल देखील आहे, कौसा देखील आहे. इवर होऊ दे ना. ओके, इवर होऊ द्या. दिनेश ठाकूर आणि केशव ठाकूर यांच्या उपस्थितीमध्ये आपण टॉस करणार आहोत. पहिलाच बॉल या ठिकाणी दिशाहीन सैर भैर मारा आपण बघतायत. वाईट बॉलचा इशारा अंपायर करतायत. वाईटच्या आधाराने एक धाव येईल. पंचांच्या भूमिकेत प्रमुख पंच मुरबी गावचे अत्यंत नामांकित आणि ज्येष्ठ अंपायर सुनील दादा पाटील आणि आमचे भोसले सर त्या ठिकाणी आपण बघतायत. या दरम्यान पुन्हा एकदा वाईटचा इशारा अंपायर ठिकाणी करत असताना तर 2 वाईट आलेले आहेत. बॉलिंग मार्कवर आपण बघताय तर त्या ठिकाणी निक्षेप पाटील. पहिले षटक इकॉनॉमिकल जरूर राहिले, निक्षेप मात्र आहेत. पण बघूया निक्षयला कुठेतरी सुरुवातीला ज्या पद्धतीने विवेकने बॉलिंग केलेली आहे त्यालाही त्याच पद्धतीने बॉलिंग करावी लागेल आणि त्या इथून तुर्बे संघ कमबॅक करू शकतो. ड्राईव्ह करतायत यावेळेस मात्र फिल्डर आहेत लॉंग ऑफला. क्षेत्ररक्षण चांगलं झालंय, केवळ एक धाव मिळेल. थ्रो देखील चांगला येतोय आणि या दरम्यान एक धाव येईल. कमबॅक झालं निक्षयचं, कारण 2 चेंडू आपण बघितले दिशाहीन आणि या 2 चेंडू अवांतर 2 चेंडू आले. 2 धावा तिथे अतिरिक्त आल्या आणि सिंगल धावसंख्या धावफलकावरती दुहेरी अंकात 10 झालेले आहेत. अजूनही 50 धावांची गरज आहे. लक्ष्यापासून दूर आहे तुर्बे संघ, त्यासाठी त्यांना आक्रमण करावं लागेल. यावेळेस मात्र थ्रू द कव्हर गेला चेंडू पहिल्या टप्प्यात सीमारेषेच्या बाहेर चौकार. पुन्हा 5,000 रुपये असणार आहेत. नागझरी म्हटलं की क्रिकेटच्या हंगामाची खऱ्या अर्थाने सुरुवात याच गावातून आपण बघत असतो नेहमी होताना. जशी पूर्वी आम्ही ठाणेमध्ये शिरडोनच्या मैदानावरती बघितलेली ती सुरुवात. हा चेंडू यावेळेस मात्र जाऊ दिलाय पण अंदाज चुकलेला. हा डॉट बॉल आहे, लिगल बॉल होता. चांगलं कमबॅक झालं निक्षांचं. धावसंख्या धावफलकावरती आपण बघतोय 10 या ठिकाणी बघायला मिळते. स्टार्टिंग इनला बॅटर तयार सूर्य आहे जो 1 डाऊनला बॅटिंगला आलाय. दुसऱ्या बाजूला आपण बघतायत सूरज तारे. पुन्हा एकदा बॅटची चेंडू येतोय यावेळेस बॅकवर्ड पॉइंटच्या दिशेने, तिथून टर्न झालाय मागे थर्ड पॉइंटच्या दिशेने. चेंडू अडवला गेला जरूर पण 2 धावा नाही थांबवता आल्या आणि 2 धावेने धावसंख्या धावफलकावरती आपण बघतोय 16 धावा. विजयासाठी आपण अजूनही बघितलं तर 44 धावांची गरज आहे. मॅच अजूनही बघा बॅलन्स आहे, सस्पेन्स वाढत चाललाय कारण की गोलंदाजी चांगली झाली. चौकार जरूर आलाय. त्याचबरोबर या ओव्हरमध्ये आपण बघितलं तर थोडे चेंडू 2 चेंडू वाईडही आले आहेत आणि 2 सिंगल आहेत. त्यामुळे कमबॅक चांगलं झालं निक्षयचं. निक्षय पुन्हा एकदा तयार. स्टार्टिंगला सूर्या उचललाय यावेळेस मात्र चेंडू गेलाय मिडॉनच्या दिशेने. फंबल झालाय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय आणि या 2 धावा इथून कंप्लीट होते. गुड रनिंग बिटवीन द विकेट. मोठे फटके जेव्हा येत नाही तेव्हा सिंगल डबल्स वरती तुम्हाला कॉन्सन्ट्रेशन करावं लागतं आणि धावफलक हलता ठेवला तर दबाव
नक्कीच तुम्हाला स्वतःवरचा कमी करता येतो. धावसंख्या धावफलकावरती एकूण झालेली आहे ती म्हणजे 18 धावा. अजूनही 42 धावांची गरज आहे. पहिल्या ओव्हरमध्ये 7 आल्या होत्या. ओव्हरमध्ये आतापर्यंत आपण बघितलं तर 11 धावा खर्च केलेल्या आहेत, त्या म्हणजे निक्षेने. लॉफ्ट केलाय, लॉंग ऑफच्या वरून आलाय हा पहिला षटकार या इनिंग मधला फलंदाज सूर्याच्या बॅट मधून. यस विनोद, आपण इथे टॉस करतोय. मी आमचे दिनेश ठाकूर आणि शिवसेना विभाग प्रमुख केशव ठाकूर, शिवसेना शाखा प्रमुख केशव ठाकूर आणि दिनेश ठाकूर यांच्या उपस्थितीमध्ये आपण टॉस करतोय. चला टेल कॉल आहे. चला सोसायटी पनवेल टीम कॅप्टन टॉस जिंकलाय. चला यानंतर लगेच सामना आपल्याला खेळायचा आहे. डिसिजन काय आहे बाबू? ओके ओके ठीक आहे चालेल, सांगा. यस विनोद. तर 3 षटकात असे यशात 18 चेंडू आणि विजयासाठी 36 धावांची गरज आहे. रिक्वायर्ड रन रेट 12.00 प्रति ओव्हर मागे रिक्वायर्ड रन रेट राखायचं आहे. आणि बॉलिंगसाठी पुन्हा एकदा विवेकला पाचारण करण्यात आलंय. ऑन साईडला बॉटमॅनच्या साहाय्याने टर्न केला, गेला चेंडू लॉंग लेग सीमारेषे बाहेर, चौकार. आणि धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचले 28. ज्या विवेकने पहिल्या ओव्हरमध्ये केवळ 7 दिल्या होत्या, त्याच्या ओव्हरच्या पहिल्याच बॉलवरती चौकार आलाय. हो काय कमबॅक आहे. मागचा चेंडू पायावरती होता, हा अगदी बॅटच्या मधोमध खोलवर टप्प्याचा जबरदस्त कमबॅक आपण बघताय मैदानावरती विवेकचं. धावसंख्या धावफलकावरती 28 धावा. तर 32 धावांची गरज आहे विजयासाठी. पुन्हा एकदा स्विंग अँड मिस आणि केन एक डॉट बॉल. काय कमबॅक आहे. पहिला चेंडू ओव्हरपिच बॅटच्या अगदी खाली आला, त्यानंतरचा चेंडू खोलवर टप्प्याचा हा गुड लेंथ वरनं फार वेगाने काढलेला आहे. विकेट किपरच्या हातात सरळ जाऊन चेंडू विसावला आणि चौकार मारल्यानंतर हे 2 चेंडू डॉट फेकून पुन्हा एकदा दबाव निर्माण केला तुर्भे संघावरती. स्कायराय 11 तुर्भे संघ मैदानावरती खेळतोय. ड्राईव्ह करतायत, कव्हर पॉइंटला फिल्डरला डीप मध्ये प्रोटेक्शन दिले गेले आणि या दरम्यान आपण बघतायत एक धाव येईल. धावसंख्या धावफलकावरती आपण बघतोय एकूण झालेली आहे ती 29 धावा. आणि इक्वेशन आम्हाला गुलशन सांगतायत की विजयासाठी आता 15 चेंडू आणि 31 धावांची गरज आहे. चौदा 31 तर चेसिंग कंपल्सरी आहे आणि त्यामुळे 31 धावा कराव्यात लागतील कुठल्याही परिस्थितीत. उचललाय, पाठवलाय ओव्हर द बॉलर हेड. A1 क्वालिटीचा हा ब्रँडेड षटकार. सूर्या पाटील या संघाचा अत्यंत भरोशाचा फलंदाज, ज्याच्या नावावरती असंख्य रेकॉर्ड आणि
सवय त्याला संकटांना तोंड देण्याची आणि या क्षणाला दबाव वाढत चालला होता. डॉट चेंडू आले होते आणि त्यानंतर केलेला पलटवार या षटकाने इक्वेशन बदलते. 13 चेंडू आणि 25 धावांची गरज आहे विजयासाठी. मॅच अजूनही बॅलन्स आहे. हा सामना आपण बघताय पहिल्या ओव्हरपासून आपण बघताय की तो बॅलन्स आहे. एकदम चढ उतार या मॅचमध्ये बघायला मिळतोय. पण सध्या तरी या षटकाने कुठेतरी विजयाची आस जरूर निर्माण झालेली आहे तुर्भेकरांच्या मनामध्ये. 13 चेंडूमध्ये 25 करायचे आहेत. एक सूर्य अस्त झालाय, दुसरा सूरज आणि सूर्य मैदानावरती आपल्या संघाच्या विजयासाठी आशेची किरण घेऊन येत आहेत. आणखीन एक तडाखा, हा देखील जाईल सीमारेषे बाहेर. बॅक टू बॅक हा दुसरा षटकार. घेऊन जा. 3 षटकं संपलेले आहेत. धावसंख्या धावफलकावरती आपण बघताय त्या ठिकाणी झालेली आहे 41. पाणी घेऊन जा. 12th मॅनने घेऊन जायचं पाणी, लक्षात असू द्या. तर धावा एकूण झालेल्या आहेत त्या 41 आणि आता विजयासाठी 12 बॉलमध्ये 19. ज्या विवेकने पहिल्या ओव्हरमध्ये पॉवर प्लेमध्ये केवळ 7 धावा दिल्या त्या विवेकला मात्र टार्गेट करण्यात आलं. या ओव्हरमध्ये आपण बघितलं तर आम्हाला राहुल सांगतात की धावा किती आलेल्या आहेत. या तिसऱ्या ओव्हरमध्ये 23 धावा, म्हणजे 2 ओव्हरच्या स्पेलमध्ये 30 धावा विवेकने खर्च केल्या. त्याचा इकॉनॉमी आपण बघितलं तर 15.00 प्रति ओव्हर मागे आपण बघतायत आणि अत्यंत मागडं षटक विवेकचं बघायला मिळालं. आणि त्यामुळे आता या मॅचमध्ये 12 चेंडू 19 धावा. आपण आहोत मुरबी गावामध्ये. मुरबीचा क्रिकेटचा दगदगदा इतिहास राहिलेला आहे. नेहमीच एक ऑस्ट्रेलियन रणनीती घेऊन हा संघ मैदानावरती उतरलेला आपण अनेकदा बघितलेल्या. ओमकार पाटील, विकी पाटील, शुभम ठाकूर, त्याचबरोबर आपण विघ्नेश पाटील, समीर ठाकूर, बंटी ठाकूर अशी ही टीम ज्या टीमने सातत्याने आपल्या गावाचं नाव टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावरती, प्रतापचं देखील या ठिकाणी आपण नाव घेऊ शकतो. काही नावं आमच्यापर्यंत जी आहेत आणि संपूर्ण टीम मी म्हणेन. आणि याच मैदानावरती मला आठवतं आहे जेव्हा मुंबई आणि रायगडची मॅच लागली, ओमकारची बॅटिंग, संघ एका बाजूने विकेट जात होते पण ओमकार शेवटपर्यंत लढला. त्यानंतर संकेतची जादुई बॉलिंग आपण याच मैदानावरती बघितली आणि काय सामना जिंकला होता. तर बॅक टू बॅक 3 षटकार मारण्याचा रेकॉर्ड सूर्याने इथे मात्र प्रस्थापित केला. आम्हाला अशी गुलशन माहिती देतात आणि हा फलंदाज क्रमांक पहिला ठरलाय स्वर्गीय जीवा भोईर स्मृती चषकामध्ये. तर 12 बॉल 19ची गरज. रिक्वायर्ड 100 9.5च्या ठिकाणी राखावं लागेल विजयासाठी. चला वेळ घेऊ नका, मॅच लगेच सुरू करा. बॉलिंग मार्कवर रणजित भोईर. 12 चेंडू 19 करायच्यात. मागच्या षटकाने खऱ्या अर्थाने आपण बघितलं 2 ओव्हरमध्ये विवेकने 23 धावा दिली असं आम्हाला माहिती राहुलने दिलेली आहे. त्यांना मी विचारलं की तिसऱ्या ओव्हरमध्ये किती, त्यांनी दोन्ही ओव्हरचे मला रन सांगितले 17 धावा आल्यात. त्यामुळे थोडं करेक्शन मी करतो की 2 ओव्हरमध्ये त्यांनी 23 धावा दिल्यात. 11.5चा त्यांचा इकॉनॉमी रेट राहिला आपण बघितला. तर 12 बॉल 19ची गरज आहे. सामना आता मात्र तुर्बेच्या बाजूने थोडा झुकताना दिसतोय कारण की एकच विकेट गमावला आणि ही पार्टनरशिप अत्यंत महत्त्वाची ठरली आहे. पार्टनरशिपने चिंता वाढवलेली आहे ती नागझरी संघाची. स्वीप केलाय बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या वरून, चेंडू गेला आउट ऑफ द पार्क, 6. आकाश पाटील शिवडोन या संघाचे पुरस्कार. स्कायरा 11 या हे नाव सातत्याने ऐकत आलो. आम्ही विचारलं 12th मॅनला की पुरस्कार ते कोण आहेत. यावेळेस मात्र हवेत आणि गेला फाईन, एकदम फाईन, सीमारेच्या बाहेर. आणखीन एक जबरदस्त फटका. धावसंख्या धावफलकावरती 4ने पुढे सरकेल. इक्वेशन मात्र आता सोपं होईल. केवळ 9 धावांची गरज आहे या मॅचमध्ये आणि पार्टनरशिप अत्यंत चांगली राहिली. जबाबदारी काय असते दोघांनी दाखवलेले. आधी सूर्याचं आक्रमण आपण बघितलं आणि त्यानंतर सूरजने आता मात्र इथून आक्रमकतेने बॅटिंग करायला सुरुवात केली. 10 बॉल 9ची गरज. आता धावा कमी आहेत, 1 धाव कमी आहे चेंडूपेक्षा.
त्यामुळे समीकरण आता आणखीन सोपं झालंय. आणि या दरम्यान आपण बघतायत आणि हा षटकार सामना आता मात्र पूर्णपणे खुला झालाय. आता केवळ 3 धावांची गरज आहे. तीन धावा पहिल्या 2 ओव्हरमध्ये आपण वर्चस्व बघितलं ते खरं तर नागझरी संघाचा. मात्र तिसऱ्या ओव्हरमध्ये विवेक सारखा गोलंदाज ज्याने 17 धावा खर्च केल्या आणि त्याच्या अगेन्स्ट ते आक्रमण सूर्याचं आपण बघितलं आणि तिथून ही मॅच आपल्या बाजूने झुकवली तुर्बे संघाने. आणि तुर्बे म्हटलं की साई पाटील आमचे अत्यंत जवळचे मित्र कॉमेंटेटर साई पाटील यांचंही गाव. या दरम्यान चेंडू मागे येतोय. या दरम्यान एक धाव आणि आता केवळ 2 पावलं दूर विजयापासून. ओव्हर थ्रो झालाय. प्रेझेन्स ऑफ माइंड बघा तयारच होते. वाट बघत होते की चेंडू कधी निसतेल आणि बाईच्या रूपाने या 2 धावा आलेल्या आहेत. मुरबी म्हटलं की क्रिकेटचा दगदगदा इतिहास तर जरूर आहे, पण त्याचबरोबर संदीप पाटील रायगड जिल्ह्याचं नेतृत्व समालोचक समितीचं त्यांच्या माध्यमातून केलं जाते आणि आमचे अत्यंत जवळचे मित्र ज्यांनी खऱ्या अर्थाने नेहमीच आम्हाला मान सन्मान जो दिलेला आहे. या जिल्ह्यामध्ये असे अनेक आमचे जिवलग मित्र आहेत. या क्रिकेटच्या माध्यमातून हे सगळे जोडले गेले. त्या दरम्यान हा सामना फिनिश झालाय. सामना जिंकलेला आहे तो स्कायरा 11 तुर्बे संघाने. अभिनंदन या टीमचं. अभिनंदन आकाश पाटील आपलंही आम्ही करतोय. आणि अशा प्रकारे या सामन्याचा सामनावीर या ठिकाणी आम्हाला सांगतील गुलशन पाटील. तर पुढचा सामना ज्या 2 संघांमध्ये डिसिजन काय असेल त्याची अंमलबजावणी लगेच करा, कारण मॅच आज वेळेवरती सुरू झाली आहे. काल थोडा उशीर झाला. काल पहिला